कस्तुरिका होय कस्तुरिका होय साधूजनी समजे साधू. त्यामुळे या साधू जनांचं बोललेलं आहे काय मला कस्तुरीचा नेहमी प्रश्न पडला. कस्तुरीचे समजे होय नाशिकला आम्हाला घ्यायचं हे उत्तर देतो वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास पापताक्षाचे किरणे बरे जय ज्ञासी कृष्णे बंधू दयाते जय जय रघुवीर नामना करते सगळी नामना करते सगळं तिच्याकडे पुष्कळ काही शिकले की सर्व शुभरात आहे बसलेले हे तिलाही मी वंदन करते. जबाबदारी माझ्याकडे जशी त्या आपल्या विवेकानंद केंद्राची देणारी ती अवघडल्यावर वाटलंय. माझं कौतुक करून घ्यायला म्हणजे जिथं करायचं ते राहिलं आणि उगाचच सुंदर बसलाय असं त्याचं काही चिंतन नाही. पण तिने एक अभंग पाठवलाय खूप समर्थांचा सुंदर अभंग त्याचं एक 15-20 मिनिटात चिंतन करू खूप नाही करत पण खूप सुंदर अभंग आहे अतिशय छान आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला दासनवमी आम्ही केली आणि त्या पहिल्या दासनवमीच्या कार्यक्रमाच्या उषा कळमकरने काही समर्थांच्या अभंगांना चाली लावल्या होत्या. इतकी सुंदर त्याला चाल लावली की ती ऐकल्यानंतर डोळ्यात पाझरायला लागली. इतकं गोड अभंग आहे समर्थांचा. सत्संगतीवरती अभंग लिहिलेला आहे समर्थाने. पूर्ण अभंग वाचते म्हणजे लक्षात येईल की समर्थांना नेमकं काय सांगायचं. म्हणजे आपला एक असा गैरसमज आहे की समर्थ फक्त रामभक्तच होते असं काही नाही आहे. त्यांचं राम आणि कृष्ण एक रूप अशी मी जी प्रतिमा बघितल्यानंतर लक्षात येतं की सगळे संत हे अद्वैत सांगणारेच होते. राम आणि हा आणि कृष्ण असं त्यांच्यामध्ये कोणताही भेद नव्हता काहीच नव्हता. आणि विशेषत्वाने या अभंगामध्ये तो दिसणार आहे अशा प्रकारचा अभंग आहे. अभंग चंदना संगती चंदन अशी होती होय काळी माती कस्तुरिका. कस्तुरिका होय कस्तुरीचे संगे साधूचे संगती साधूजन. साधूजन होती सांगती रीता. हे महत्वाचं आहे. साधूजन होती सांगती रीता मेळणी मिळता गंगा जेवी. जेविता अमृत अमर होईचे अचळ पाविजे साधू संगे. बाणलिया तया निसंगाचा संग होईजे निसंग आपणची. आपणची ध्यानी बैसला आसनी जनी आणि वनी देव भासे. देवाचे संगती देवची होईचे चतुर्भुज राजे वैकुंठीचे. समर्थ नारायणावरती आहे त्याच्या चतुर्भुजावरती. आणि वैकुंठीचे राजे धाती अहर्निशी वंदिती साधूसी दास म्हणे. चतुर्भुज असणाऱ्या नारायणाचं वर्णन करतायत पण साधूला जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला जे काही पाहिजे ते मिळत नाही. समर्थ स्पष्ट या ठिकाणी सांगतायत. आणि सत्संगतीची महत्त्व सांगणारा अभंग आहे. सुरुवातीलाच मी म्हटले चंदनाच्या संगती चंदन सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पाणी चंदनाच्या संगतीमध्ये आलं तर ते चंदनच होऊन जातं. खूप छान सांगितलं होतं की चंदनाच्या त्या झाडाच्या बाजूला एखादी वेल असेल तर ती सुद्धा सुगंधित होऊन जाते. पण एखादी विषारी वृक्षाच्या बाजूला वेल आली तर ती सुद्धा विषारी होते. याचा अर्थ जडावरती सुद्धा इतका परिणाम होतो. तर सत्संगतीचा तुमच्या आमच्यासारख्या जीवनावरती जे आपण चैतन्याने परिपूर्ण आहोत त्यांच्यावरती परिणाम होणार आणि तोच विषय समर्थ या ठिकाणी सांगतो. तर विकार आहेत ते सहजच आहेत. दूध काही ठेवलं तरी ते नाशणारच आहे कारण ते आज 2 दिवस जास्तीत जास्त राहील. त्यामुळे विकार पावणं हा विश्वातल्या सगळ्या गोष्टींचा धर्म आहे. पण त्याच्यावरती संस्कार केला तर ते टिकतं. जसं दुधाचं दही केलं दह्याचं ताक लोणी आणि तूप केलं तर ते शाश्वत टिकणार आहे. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीवरती संस्कारच करायला पाहिजे. आणि मग ते संस्कार कोण करणार आहेत की साधू करणार आहेत. साधू हा शब्द आपण अनेक वेळेला वापरतो पण नेमकेपणाने त्याची व्याख्या करताना म्हणजे त्याने अंतःकरणातून 6 विकार कामक्रोधादी स्थूल विकार आणि अस्ति जायते वर्धते विपरिणमते क्षीयते विरियते हे 6 असणारे मूर्ती असणारे विकार हे ज्यांनी अंतःकरणातून घालून टाकलेले आहेत त्याला साधू म्हणतो. मग असे जर साधू असतील तर त्या साधूंच्या संगतीमध्ये आपण जातो आणि साधूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय घडतं आहे जर सांगतात की जसं चंदनाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते चंदन जसं सुगंधित होतं तसं संतांच्या किंवा साधूंच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं अंतर्मन अत्यंत उघडून की जी
इंद्रिय त्या विधात्याने परांची खाणी बहिर्मुख करून ठेवलेली आहे. ती अंतर्मुख जर आपल्याला करायची असतील तर आपल्या सामर्थ्याने ते शक्यच नाही. त्यामुळे जे साधू, जे संत, जे सद्गुरू, जे अत्यंत निर्दोष आहेत, त्या निर्दोषांच्या चरणी जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण निर्दोष होत नाही. मग आपले जे गुण म्हणजे अवगुण आहेत आता आपल्याकडे असणारच आहे. प्रपंचामध्ये असल्यानंतर आपल्याकडे थोडेफार येणारच आहेत. आपण किती नाही म्हटलं ते जाण्याचा प्रयत्न केला असं होत नाही. आपण पतितच आहोत. आपल्याला असं वाटतं की नाही आम्ही पतित नाही, आता मी काय करते की प्रवचन करते म्हणजे मी फार शुद्ध, असं नाही हो. मी प्रपंचामध्ये गेल्यानंतर माझी वृत्ती आत्मस्वरूपापर्यंत ढळणारी आहे. म्हणजे क्षणोक्षणी मीच पतित होणारी आहे हे मला तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी साधूंच्या संगतीत जाते. आणि त्यामुळे साधूंची संगती अतिशय महत्त्वाची समर्थ म्हणतात. आणि पुढे म्हणतात काळी माती जी आहे ती कस्तुरी होणार आहे का? मुळात जी काळी माती आहे, काळ्या मातीला एक महत्त्व आहे, ज्याच्यामध्ये पिकं देण्याचं सामर्थ्य सगळं आहे, पण ती कस्तुरी होणार नाही. पुस्तक कृष्णांच्या समर्थाने खूप सुंदर दिलं आहे. ते असं म्हणतात कस्तुरी जी आहे ती कस्तुरी कस्तुरीच्या योग्य होऊ शकत नाही, कारण कस्तुरी जड आहे. जड आहे म्हणजे ती पांचभौतिक आहे. जे पांचभौतिक आहे ते स्वतःलाही जाणत नाही, ते दुसऱ्यालाही जाणत नाही. जे स्वतःला जाणत नाही, जे दुसऱ्याला जाणत नाही, ते स्वतःचा सुगंध काही दुसऱ्याला देऊ शकणार आहे का? नाही. याचा अर्थ कस्तुरी स्वतः कस्तुरीच्या संगतीने कस्तुरी होणं शक्यच नाही. कस्तुरी ज्याच्या नाभीत आहे ते जे हरिण आहे त्याच्या पाठीमागे कोण जाणार आहे? त्या हरणालाही माहिती नाही की आपल्याकडे काय आहे ते, पण त्याच्या मागे जाणारा कोण आहे? जो जाणकार आहे, त्याला कस्तुरीची किंमत कळलेली आहे, त्याला ते जाणलेलं आहे. आणि म्हणून ती कस्तुरीची किंमत, याचा अर्थ लौकिकातल्या कस्तुरीची जर किंमत इतकी असेल, पण जे तुमचं माझं स्वरूप आहे किती जन्मजन्मांचं अज्ञान आपल्याकडे आपल्याला माहिती नाही. स्वतः विवेकानंद म्हणतात मला माझे 300 जन्म आठवत आहेत आणि त्या 300 जन्मामध्ये मला विवाह करायचं वाटलं नाही. अशी जर स्वामीजींची स्थिती असेल तर तुमची माझी काय? लक्षात येईल किती वैराग्य आपल्याला हवं. एवढं जर हवं असेल तर आपल्याला साधू संतांच्या संगतीशिवाय पर्याय आहे, त्याला पर्यायच नाही. आणि म्हणून साधूचे संगती साधूजन, आपल्याला सत्संगतीमध्ये गेल्याशिवाय साधूजनाच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्या जीवनाची गती नाही, समर्थांना म्हणायचं. आणि मग पुढे मग समर्थांनी खूप छान सांगितलंय, साधू जन होती सांगती रीता. साधू आपल्याला काय एका शब्दामध्ये बोध करता येतो, काय किती सुंदर आहे. तू रीता हो. रीता हो याचा अर्थ तू मोकळा हो. समर्थांचा आवडीचा शब्द आहे. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. मोकळी वृत्ती किती अंतरंगात, आपल्या अंतरंगाचं आपण तुझे डॉक्टर काका म्हणतात आम्ही आमच्या अंतःकरणाची धर्मशाळा करून ठेवू. ते मंदिर आहे का प्रगट परमात्मा व्हायला? सगळे विचार येतात आणि आता आम्ही आतमध्ये घेतो. म्हणून आतमध्ये मोकळं होण्यासाठी काय केलं पाहिजे? इथे शिवधरगडीमध्ये सगळे 5 दासबोधाचे असे दिग्गज बसले होते. शंकर ऋषीकर होते, मामा होते, डॉक्टर काका होते, सुनील दादा होते, बापू काका ऋषीकर होते आणि बापू काका जोशी, प्रभाकर जोशी, सगळे दिग्गज होते ते. आणि त्यांच्याबरोबर फिरायला गेलो आम्ही. समोर कावळा डोंगरावरती गेलो आणि कावळा डोंगरावरती गेल्यानंतर टाण ह्या सगळ्यांनी उड्या मारायला सुरुवात केली. आम्हाला चालता येईना पाठीमागे. आणि पाठीमागे म्हणून काका फक्त एवढंच म्हणाले, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहावे. चित्त मोकळं करायचं असेल तर अशा निसर्गाच्या सहवासात घ्यायचं आणि असं डोंगरातून पळत जायचं. कारण खाली बघितल्याशिवाय पळता येत नाही. खाली बघून एकाग्र चित्त झालं की आतमध्ये दुसरे विचारच येत. निसर्गाच्या सहवासामध्ये गेल्याशिवाय माझ्या अंतःकरणाची पिशवी मोकळीच होणार नाही.